जो समाज फिरत असतो आणि पालावरती राहतो, हा जो व्हीजेएनटी समाज आहे, 18 पगड जाती आहे, या समाजाचं रेशन कार्ड जे त्यांना आपण देतो आहे, ते रेशन कार्ड ज्या जिल्ह्यात तो रोजी रोटला गेला त्या जिल्ह्यातल्या रेशनच्या दुकानदारांनी त्यांना रेशन द्यावं, अशी विनंती काल व्हीजेएनटीचे राज्याची संघटना यांनी मला दिलं होतं. त्यावर मी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांना मी विनंती केली आहे की राज्यामध्ये घुमंतू समाज ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी अंत्योदय आणि लाभार्थी जे आहेत प्राधान्य गटातले, याचा जो लाभ आहे अशा या घुमंतू समाजाला, भटक्या विमुक्त जातीला दिला पाहिजे. मला वाटतं अजितदादा यामध्ये योग्य निर्णय करतील आणि मला विश्वास आहे की या समाजाला न्याय मिळेल. पांदन रस्ते हा ग्रामीण भागात सगळ्यात मोठी समस्या आहे. ते करताना आता पोलिसांना पैसे द्यावे लागणार नाही, सिक्युरिटीने तंटे खूप असतात. काय निर्णय? मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा आभार मानतो की पांदन रस्त्याचे जेव्हा आपण मोकळी करायला जातात आमचे तहसीलदार, तेव्हा शेतकरी मोकळी करायची मागणी करतात, रस्ता मोकळी करायची, तेव्हा शेतकऱ्यांना पैसे भरावे लागत होते, तरच पोलीस प्रोटेक्शन मिळायचं. पोलिसांचे बंदोबस्ताचे पैसे टाकावे लागत होते किंवा तहसीलदारला त्या ठिकाणी व्यवस्था उभी करावी लागत होती. पण आता माननीय देवेंद्रजींनी निर्णय घेतला, शेतीचे रस्ते मोजण्याकरता जो पोलीस बंदोबस्त जाईल त्यांना कोणत्याही प्रकारचा पैसा लागणार नाही, मोफत पोलीस बंदोबस्त दिला जाईल. सर एक प्रश्न असा आहे, नागपूर शहरामध्ये 18,585 कोटी रुपयाचा मास्टर प्लॅन आहे आणि यापूर्वी गेल्या 10 वर्षामध्ये 1 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झालेले आहेत, त्यापेक्षाही जास्त. आता 18,800 हा जो निधी आहे, यात काय काय होणार आहे? नवीन नागपूर वसवलं जाणार आहे, त्या संदर्भात काय निर्णय झाले आतापर्यंत? नाही, माननीय आमचे NMRDA कमिशनर आणि माननीय गडकरी साहेब, माननीय देवेंद्रजी, मी स्वतः बसून नवीन नागपुराची एक कल्पना तयार केली आहे. नवीन नागपूरचा एक संकल्प केला आहे. कल्पनाऐवजी संकल्प आहे. जसं नवी मुंबई आहे, पेन पनवेल आहे, तसं नवं नागपूर करण्याची गरज आता तयार झाली आहे. आणि त्याकरता एक सिटी तयार व्हावी. ती सिटी ही स्वस्तामध्ये लोकांना घरं मिळावे आणि देशातलं, जगातलं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर युक्त असलेलं आणि सर्व फॅसिलिटीचं त्याचं प्रेझेंटेशन आहे. मी पुढच्या आठवड्यात आपल्याला प्रेझेंटेशन करेल. पण एक चांगला प्लॅन आम्ही तयार केलेला आहे आणि एक नवं नागपूर, ज्यातनं आपल्या सर्वांना या ठिकाणी या उपराजधानीला शोभेसं नवं नागपूर बसेल अशी व्यवस्था आम्ही करतोय. केलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर. ते म्हटले की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायदे चौकटीच्या बाहेर जाऊन या दोन्ही नेत्यांना मदत केलेली आहे. कोणतं पुस्तक आहे? ते पुस्तक जे नाव आहे ना, त्याचं नाव बदलण्याची गरज आहे. त्यांनी म्हटलंय नरकातला स्वर्ग, बरोबर आहे? त्या पुस्तकाचं नाव नरकातला राऊत. काय? नरकातला राऊत ठेवायचा. ते त्यांना हेडलाईन बदलण्याकरता मी पत्र लिहिणार आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातूनही आवाहन करतो मी संजय राऊतांना, ते नाव बदललं पाहिजे, नरकातला राऊत केलं पाहिजे. कारण काय की या पुस्तकामध्ये त्यांनी जे काही गोष्टी माझ्याकडे आल्या आहेत, काही माझ्याकडे त्याचे मुद्दे आले आहेत, त्यामध्ये स्वतःच्या राजकीय अध्यपदनाची, म्हणजे स्वतःचं राजकीय अध्यपदन कसं असतं याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. आणि खरं तर किती दिशाहीन व्यक्ती आहे या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आहेत. आणि नैतिक दिवाळखोरीची खरी कहाणी संजय राऊतांनी त्यामध्ये लिहिली आहे. आणि म्हणून त्याला मी म्हटलं की ह्या पुस्तकाचं नाव बदला. खरं तर आपल्याला माहिती आहे, एकेकाळ असा होता भाजप सेना युती हे देशातली सर्वोत्तम युती आणि या युतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी केलं.
हिंदुत्वाचे आधारावर या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत सारख्या व्यक्तीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेऊन काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचं काम संजय राऊतांनी केलं. आणि म्हणून खरं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मोदीजींनी हे मोदीजींनी ते. आपल्या सर्वांना माहिती आहे की गोधरा हत्याकांडामध्ये सुप्रीम कोर्टाने जी SIT केली होती त्यामध्ये 2012 मध्येच माननीय मोदीजींना क्लीन चिट मिळाली होती. 2022 मध्येही सुप्रीम कोर्टाने मोदीजींना त्या ठिकाणी कोणतेही पुरावे नाही म्हणून क्लीन चिट दिली आणि त्यावर हा आता संजय राऊत लिहितोय की कोणतरी मध्यस्थी केली. आता म्हणून म्हटलं हा राऊताचं जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकाचं नाव बदललं पाहिजे. आता 2010 मध्ये अमित शहाजींना अटक झाली होती त्याचं माहिती आहे सर्व देशाला किती राजकीय होती. पण 2014 मध्ये कोर्टाने निर्दोष सोडलं. आता कोर्ट जेव्हा निर्दोष सोडतं तेव्हा कुणाला चालतं का? पुरावे चालतात. हा राऊत म्हणतो आम्ही मदत केली. आता ठीक आहे. त्यानंतर हा जो पुस्तक आहे हे पुस्तक खऱ्या अर्थाने अशा वेळी का आणलं त्यांनाही माहिती आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी फुटत आहे. म्हणजे अशा वेळी पुस्तक आणलं तर महाविकास आघाडी किमान काहीतरी जे आता सोडून चालली आहे म्हणजे काँग्रेसचे देशाचे नेते काँग्रेस सोडून चालले, महाराष्ट्रात काँग्रेसला सोडून चालले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सोडत चालली. आणि तुम्हाला शरद पवार साहेबांची माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी ही म्हणजे संजय राऊतांनी जे अधपतन शिवसेनेचं केलं, संजय राऊतांनी भाजपपासून शिवसेना तोडली, एकनाथ शिंदे सारख्या अत्यंत इमानदार कार्यकर्त्याला बाहेर जावं लागलं तो संजय राऊत आणि तो आता पुस्तक लिहितो आणि या पुस्तकातनं आपले कपडे वाचवण्याचा प्रयत्न करतो. महाविकास आघाडी जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हा याचं खरं गालबोट लागणारं संजय राऊतांना बंदी आणण्याची काही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज हे मी दाव्याने सांगतो 2014 ते 19 या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना मी अत्यंत जबाबदार मंत्री म्हणून काम केलं आहे देवेंद्रजीच्या सोबत. मोठ्या भावांना जो सन्मान देतात परिवारामध्ये, आपल्या परिवारात मोठ्या भावाला जो सन्मान देतो तेवढा सन्मान देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेला दिला. साक्षीदार मी आहे. मी 50 गोष्टी सांगू शकतो ज्या उद्धव ठाकरेंच्या देवेंद्रजींनी त्यांच्या मताने एकाच वेळेस मुख्यमंत्री पदाच्या सर्व अधिकार वापरून उद्धव ठाकरेंनी असे कितीतरी कार्य देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्याकडून देवेंद्रजींनी मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी करून दिले आणि शिवसेना भाजपाचं नातं सांभाळण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. आणि नंतर 2019 मध्ये 5 वर्ष भावासारखं प्रेम देणारे देवेंद्रजी, त्यानंतर मात्र 2019 मध्ये मी ठाकरेचा शेरापती आहे असा ज्यांनी हातात संपूर्ण शिवसेना घेऊन आता सत्ता टिकवण्याकडे तुम्हाला माहिती झालं. पुढचं काही सांगत नाही पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी या पुस्तकातनं एक मानसिक दिवाळखोरी कशी असू शकतं आणि मानसिक दिवाळखोरीचं लक्षण कसं असू शकतं याचं उदाहरण संजय राऊत आहे. खरं तर संपूर्ण जग मोदीजींनी केलेल्या कार्याचं या ठिकाणी उल्लेख करतो आहे. संपूर्ण जगामध्ये मोदीजींनी केलेल्या दहशतवादी बिमोडाबद्दल संपूर्ण जगातून अभिनंदन होत आहे. आणि हा दिवाळखोर संजय राऊत असं पुस्तक लिहिते आहे. मला वाटतं या पुस्तकावर जर याच्यातला पुस्तकाचा तपास केला पाहिजे कंटेंटचा, या कंटेंटमध्ये सुप्रीम कोर्टावर आणि हायकोर्टाच्या निकालाबद्दलही काही गोष्टी आल्या आहेत. म्हणजे यांच्या जे कंटेंट आहे पुस्तकाचे काही मी वाचले आहेत. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जे निर्दोष मोदीजींना आणि अमितभाईला केला आहे पुराव्याच्या आधारावर, हा म्हणतो आहे की मी मध्यस्थी केली. अजून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी आज
जो बदनाम करतो आहे, खऱ्या अर्थाने थोडं याचा अधिक या पुस्तकाचा चौकशी केली पाहिजे. मी चौकशीची मागणी करणार आहे. या पुस्तकाच्या कंटेंटची चौकशी केली पाहिजे आणि निर्दोष सुटलेले अमित भाई, निर्दोष सुटलेले मोदीजी, सुप्रीम कोर्टासारख्या अत्यंत जबाबदार कोर्टाने या ठिकाणी पुराव्याच्या आधारावर मोदीजींना आणि अमित भाईंना सोडलं, त्यांच्याबद्दल हा उल्लेख करतो आहे संजय राऊत. म्हणून मी आधीच म्हटलं या पुस्तकाचं नाव बदलण्याची गरज आहे. या पुस्तकाचं नाव खऱ्या अर्थाने नरकातला राऊत केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, कोर्टाचा अपमान होईल असे काही कंटेंट त्यात आहे असं तुम्हाला म्हणायचं? मला असं वाटतं ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहे की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट एखाद्या आरोपातून दोषमुक्त केल्यानंतर त्या घटनेमध्ये आमच्यामुळं असं झालं, आमच्यामुळं असं झालं, आमच्यामुळं असं झालं, त्यामुळं मला असं वाटतं, मी आता त्याच्याबद्दल पूर्ण बोलणार नाही, पण याची जर चौकशी केली या नरकातल्या राऊताच्या पुस्तकाची, तर याच्यातून मला वाटतं निश्चितपणे या पुस्तकावर कारवाई होईल आणि देशाच्या सर्वोच्च संस्था न्यायालय, या न्यायालयाबद्दल जर टीकाटिप्पणी आली असेल किंवा न्यायालयामध्ये केस जाण्यापूर्वी आम्ही असं केलंय तसं केलंय असं जर आलं असेल तर मला वाटतं याची चौकशी केली पाहिजे. त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की बाळासाहेबांनी कोणाला फोन केला आणि त्यानंतर निकाल बदलला, अशा पद्धतीचे वक्तव्य आहे. मी तेच म्हटलं आहे की जर असे वक्तव्य आले असतील की मी कोर्टाला फोन केला किंवा कुणाला फोन केला, मला माहित नाही काय बोलले आहे, पण असे वक्तव्य, असे पुस्तकं लिहून करणे, या देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचं काम करणे, या देशाच्या अत्यंत महत्वाच्या व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे, म्हणूनच नरकातला राऊत म्हटलं आहे. आणि म्हणून मला वाटतं या पुस्तकाचा पूर्ण अभ्यास करूनच या ठिकाणी पुढची भूमिका आम्ही ठरवणार आहोत. सर एक प्रश्न असा आहे, बॅन याच्यावर आणणार आहे का तुम्ही? यापूर्वी एक पुस्तक आलं होतं, मला बॅन लावायचा मला अधिकार नाही, पण देशमुखांनी पुस्तक आणलं होतं. या पुस्तकात जर वस्तुस्थिती नसेल आणि न्यायव्यवस्थेचा विषय आला असेल, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट बद्दल जर ते या ठिकाणी पुस्तकात लिहून आणत असेल, पुस्तकामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा उल्लेख होणार असेल, न्यायव्यवस्थेचा उल्लेख होणार असेल आणि त्या ठिकाणी राऊत म्हणत असेल की या फोननी झालं, त्या फोननी झालं, तर मला वाटतं मग या पुस्तकावर लिहिणारे जे आहेत, संपादक जे काही पुढे लिहिलं आहे किंवा त्यांनी जे लिहिलं आहे त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, याची मागणी मी करणार आहे. आणि मी एकदा पहिले तपासणार आहे, वाचणार आहे पुस्तकानंतर याच्यात मी निर्णय घेणार है. सर हिंदी में बताइए, संजय राउत की किताब नरकातला राउत में जो बताया गया, कैसे देखते आप इसको? देखिए, संजय राउत ने जो किताब लिखा है उसमें नरकातला स्वर्ग नाम, बराबर. अब इसको हम कहेंगे ये झूठा आदमी. कुछ लोग भगवान ने जो धरती पे झूठ बोलने के लिए भेजे उसमें से एक संजय राउत. इसका नाम बदल के नरकातला राउत करना चाहिए, ये किताब का नाम, क्योंकि इसने सारे झूठ बातें लिखी है और ये सारी झूठी कहानी बनाई है. और इसने जो किताब में लिखा है, जो मैंने कुछ पढ़ा है, अभी पूरा किताब नहीं पढ़ा है, बाद में कहूंगा, ये जो जिस प्रकार से इसको कहेंगे पॉलिटिकल, कितना उदासीन होता है व्यक्ति जब सरकार से जाने के बाद, और किस प्रकार से विकृत मानसिकता बन जाती है सरकार से जाने के बाद, और जिस प्रकार से महाविकास आघाड़ी टूटते जा रही है रोज, उसकी जवाबदारी अब संजय राउत पे आने जा रही है. संजय राउत ने शरद पवार जी को पकड़ा, वो शरद पवार जी छोड़ के जा रहे. उन्होंने एकनाथ शिंदे ऐसे कार्यकर्ता को बाहर निकाल दिया, उद्धव ठाकरे जी के उनके मिसगाइड करके उद्धव ठाकरे जी को, एकनाथ शिंदे जी बाहर चले गए. अब वो कांग्रेस पार्टी भी रोज उनसे दूर जा रही है. तो ये जो हो रहा है महाराष्ट्र में, और उनके भी कार्यकर्ता, उद्धव ठाकरे के भी कार्यकर्ता ये बोल के जा रहे हैं कि वक्फ बोर्ड की सुधारना जो विधेयक आया, जो वह दुरुस्ती का विधेयक आया था वक्फ बोर्ड का, उसमें उद्धव ठाकरे ने खिलाफ मतदान किया. वक्फ बोर्ड के जो एक विधेयक सरकार ने मंजूर किया, केंद्र सरकार ने, जिसमें पूरे वक्फ बोर्ड की जगहों के बारे में
नियम बनाया, उस एक्ट का विरोध ये संजय राउत की वजह से उद्धव ठाकरे ने किया। इस वजह से उद्धव ठाकरे के लोग छोड़ के जा रहे हैं। इसलिए इनको अभी लग रहा है कि अब शिवसेना जो बदनाम होती जा रही है, उद्धव ठाकरे बदनाम होते जा रहे हैं, उसके लिए ये लोग, इसके लिए संजय राउत जवाबदार अब दिख रहे हैं। अब आपको मालूम है गोधरा कांड में जो एसआईटी बनी थी सुप्रीम कोर्ट की तरफ से, तो 2012 में माननीय प्रधानमंत्री मोदी जी को वहां निर्दोष छोड़ा था। उसके बाद 2022 में सुप्रीम कोर्ट ने माननीय प्रधानमंत्री मोदी जी के खिलाफ गोधरा कांड में कोई भी डॉक्यूमेंट नहीं है, कोई भी पुरावा उनके खिलाफ कोई भी वहां पर पुरावा नहीं है, तो छोड़ दिया सुप्रीम कोर्ट ने मोदी जी को निर्दोष। ये उसको मालूम है संजय राउत को, ये कोर्ट का निर्णय है। तीसरा, यहां पर माननीय अमित भाई के बारे में उन्होंने कहा, तो मैंने अमित भाई का 2010 में अमित भाई को, तो आपको मालूम है कितनी पॉलिटिकल, किस प्रकार से अटैक करके अमित भाई को जेल में डाला गया था। देश ने देखा है किस प्रकार से जकड़कर अमित भाई को पुलिस लेके गई, किस प्रकार से अटैक किया गया दिल्ली और वो समय के राज्य सरकार ने और केंद्र सरकार ने। तो केंद्र सरकार ने जिस प्रकार से किया था, यानी अमित भाई के ऊपर जिस प्रकार से प्रहार किया था, उसको 2014 में कोर्ट ने छोड़ दिया। और ये संजय राउत बोलते फोन किया, कोर्ट ने छोड़ा है भाई। उसके बाद 2014 के बाद जब अमित भाई को छोड़ा गया, अमित भाई ने जिस प्रकार से देश में काम किया, आज विकसित भारत का संकल्प जो मोदी जी ने किया है, वो संकल्पों को आगे लेके जाने का काम देश की जनता को साथ में लेकर मोदी जी कर रहे हैं। और ऐसे में ये जो संजय राउत है, इनको पूरी बात मालूम है कि माननीय देवेंद्र फडणवीस जी ने, मैं उस घटना का साक्षी हूं, सरकार का साक्षी हूं, मैं मिनिस्टर था, पावर मिनिस्टर था, 2014 से 19 माननीय उद्धव ठाकरे जी को बड़े भाई के स्वरूप में देखा देवेंद्र फडणवीस जी ने। और मुझे ये मालूम है देवेंद्र जी ने भारतीय जनता पार्टी के एखादे नेता का काम बाजू किया होगा, लेकिन उद्धव ठाकरे ने बोला हुआ हर काम भाई के जैसे किया है। देवेंद्र जी ने कभी भी उद्धव ठाकरे जी को बड़े भाई के स्वरूप में माना, इसका मैं साक्षी हूं। और ये संजय राउत देवेंद्र जी को और उद्धव जी को बाहर करने के लिए, तोड़ने के लिए पूरा प्लान कर रहे थे, और वो प्लान उन्होंने सक्सेस करने का प्रयास किया 2019 में। 2019 में जिस प्रकार से संजय राउत ने उद्धव ठाकरे जी को दूर किया, शिवसेना को दूर किया, एकनाथ शिंदे जी को दूर किया, अब तो सारे लोग छोड़ के जा रहे हैं। तो मुझे लगता है कि अब जो संजय राउत पर आ पड़ी है, महाविकास आघाड़ी भी ठिकरा फोड़ रही संजय राउत पे, अब उद्धव ठाकरे के कार्यकर्ता भी संजय राउत पे भिड़े हुए हैं, उधर शरद पवार जी भी संजय राउत को भी छोड़ते जा रहे हैं, उधर वो कांग्रेस पार्टी तो नाना पटोले और विजय वडेट्टीवार तो पूछते ही नहीं है उनको, संजय राउत को, और वो कहते हैं कि संजय राउत की वजह से हमारी महाविकास आघाड़ी लंबी हो गई। तो ये जो हो रहा है महाराष्ट्र में, इस वजह से ये जो किताब लाई है उन्होंने, ये झूठी किताब है। कोर्ट और सुप्रीम कोर्ट के बारे में अगर इन्होंने टिप्पणी की होगी तो इनकी इंक्वायरी होनी चाहिए। सुप्रीम कोर्ट को फोन किया, हाई कोर्ट को फोन किया, मैंने पूरा नहीं सुना है अभी, मैं पूरा देखूंगा, पढ़ूंगा, उसके बाद चर्चा करूंगा। लेकिन अगर कोर्ट का उल्लेख किया है, कौन का उल्लेख किया है, तो इसकी इंक्वायरी होनी चाहिए। और संजय राउत ने बच्ची बुच्ची उद्धव ठाकरे जी की शिवसेना बचानी है, तो हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी को बदनाम नहीं करना चाहिए। बाला साहेब ठाकरे जी को बदनाम करने का काम संजय राउत कर रहे हैं, और दोबारा फिर गलती कर रहे हैं। एक गलती संजय राउत की और उद्धव ठाकरे की 2019 की, सारी शिवसेना को, सारे उद्धव ठाकरे के, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे के विचारों को बर्बाद कर रही है। फिर एक बार संजय राउत ने ये किताब लाकर क्या होने वाला है, नरकातला राउत किताब लाने के बाद क्या होने वाला है, ये किताब लाने के बाद बच्ची बुच्ची उनकी पूरी सेना ये छोड़ के जाएगी, ये मेरा दावा है। पी चिदंबरम यांनी म्हटलेलं आहे की इंडिया आघाडी तुटत चाललेली आहे, काही भविष्य दिसत नाही। पी चिदंबरम जी या देशाचे मोठे नेते आहेत। चिदंबरम जी आणि तुम्ही गावातल्या बूथवरच्या काँग्रेसच्या कार्यकर्ते, चिदंबरम जी तर ते खूप मोठे नेते आहेत।
गावाच्या बूथच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर ते काँग्रेससोबत राहायला तयार नाही, कारण काँग्रेस पार्टी दिशाहीन झाली. काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांना 2047चा विकसित भारत कसा असणार आहे हे जे मोदीजींनी मांडलं आहे त्यावर विचार करण्याला वेळच नाहीये, विजन नाहीये, दिशाहीन पार्टी झाली आहे. संघटन पुढे चाललंय, संघटन कौशल्य गेलाय, विकासाचे मुद्दे नाही, डेव्हलपमेंटचे मुद्दे नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीचे विचार देव देश धर्माकरता, 2047च्या विकसित भारताकरता आणि ज्या पद्धतीने 16 कोटी लोकांनी भारतीय जनता पार्टीची सदस्यता ग्रहण केली आहे, देशातल्या 140 कोटीपैकी 16 कोटी परिवारांनी भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप मोदीच्या नेतृत्वात केली आहे, झाली आहे. महाराष्ट्रात 14 कोटी जनतेच्या परिवारात जे आहेत 6 कोटी परिवार, त्यापैकी 1.5 कोटी परिवारांनी भाजपची मेंबरशिप स्वीकारली आहे. ज्या पद्धतीने भाजपची संघटना काम करते आहे, ज्या पद्धतीने भाजपाचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काम करत आहे, हे आता चिदंबरमजी आणि गावातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माहिती आहे की 2047 पर्यंत काँग्रेसचा बट्ट्याबोळ होणार आहे. काँग्रेस पार्टीला कुठेही सरकार मिळणार नाही. जे सरकार आहे तेही जाणार आहे आणि जे नाही आहे तिथं कधीच येणार नाही. त्यामुळं चिदंबरमजीलाही वाटतं, गावातल्या कार्यकर्त्यालाही वाटतं, राज्याच्या नेत्यातलंही वाटतं, आमदारांना वाटतं आणि खासदारांना वाटतं की आता काँग्रेस ही या ठिकाणी जसं महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं, आता काँग्रेसला बंद करून टाका. आता काँग्रेस पार्टी बंद करण्याच्या मार्गावर आली आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी, आणि हे काही मी म्हणत नाही आहे, हे चिदंबरमजी म्हणतील, उद्या काँग्रेसचे सर्व नेते म्हणतील, कारण दिशाहीन जेव्हा व्यक्ती होतो तेव्हा काही उरत नाही. मला वाटतं काँग्रेस पार्टी दिशाहीन झाली आहे. सरकार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी पक्ष जे फूट करत आहे या सगळ्या संदर्भात भेट घेतली आणि निवडणुकांच्या अनुषंगाने भेट घेतली. ते त्यांनी कशाकरता भेट घेतली मला माहित नाही, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे इतके तुकडे होतील, काँग्रेस पार्टीमध्ये इतके त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सोडून जातील, शरद पवारजीकडे मोठ्या प्रमाणावर लोक अजित पवारकडे जातील, उद्धव ठाकरेजीकडे मोठ्या प्रमाणात लोक एकनाथ शिंदेकडे जातील, कारण उद्धव ठाकरेजीकडे आता संजय राऊत सारखे लोक आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही. आणि काँग्रेस पार्टी संपूर्ण भाजपमध्ये येत आहे रोज. आता या मंगळवारी पक्षप्रवेश आहे. मला सांगा, या ठिकाणी अनेक लोक, जे संग्राम थोपटे सारखा व्यक्ती, हा विचार करा, संग्राम थोपटे ज्या घराण्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस टिकवली, त्या घराण्याचा अपमान काँग्रेस पार्टीने केला. शेवटी संग्रामजीला भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा लागला. असे अनेक उदाहरणे या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला काँग्रेस पार्टी ही संपताना दिसेल. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खऱ्या अर्थाने वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध करणारी शिवसेना झाली आहे. आणि संजय राऊत सारखे लोक असे पुस्तकं आणतात. त्यामुळे मला वाटतं आता महाविकास आघाडीचं भविष्य शून्य आहे. शेवटचा प्रश्न आहे, पाऊस आलाय महाराष्ट्रामध्ये, अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. महसूल मंत्री म्हणून काय सांगाल? पंचनामे असतील किंवा मी कालच सर्व कलेक्टर आणि सर्व अधिकारी आजही नागपूरमध्ये आमचे मदत पुनर्वसन मंत्री आणि आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आदेश दिला प्रशासनाला की याचं सर्वेक्षण झालं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यामध्ये सर्वेक्षण सुरू आहे. आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार हे ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना आम्ही नुकसान भरपाई देऊ. नाही, राज्यामध्ये नवीन वाढू धोरण आलं आहे. या वाढू धोरणामध्ये आता तातडीनं सर्व कलेक्टरला 15 दिवसामध्ये टेंडर काढायचे आहे. चंद्रपूर कलेक्टरने टेंडर काढलेलं आहे, सर्व कलेक्टर टेंडर काढत आहे.
आणि मोठ्या प्रमाणावर वाळूची टंचाई दूर करताय. ज्या ठिकाणी वाळूचे डेपो आहे त्या ठिकाणी डेपोतनं वाळू देणं सुरू आहे. ज्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर काही वाळू मिश्रित शेतकऱ्याच्या अर्जाला त्यांना आम्ही परवानगी देतो आहे. कार राज्यांनी एमसॅन्ड कृत्रिम वाळूचं धोरण जाहीर केलेलं आहे, त्यातनं मोठी वाळू येणार आहे. आणि आता तर राज्यातल्या 30 लाख घरकुलांना ज्याचं काम चालू आहे, रमाई आंबेडकर योजना, शबरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, 30 लक्ष घराचं बांधकाम चालू आहे. या 30 लक्ष घरकुलांना घरपोच 5 ब्रासची रेतीची रॉयल्टी आमचा तलाठी ग्रामसेवक घरपोच नेऊन देतो आहे. या 15 दिवसामध्ये 30 लाख घरी आमचे महसूल अधिकारी जाणार. या 15 दिवसात 30 लक्ष घरी आमचे महसूल अधिकारी जाणार आणि त्यांना 5 ब्रास रॉयल्टी घरपोच नेऊन देणार. हाही निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने केला. आणि त्यामुळे आता घरकुलाकरता जी ओरड होती, स्थानिक बांधकामांना सुद्धा तहसीलदार वाढ उपलब्ध करून देणार. स्थानिक जे घरं आहेत, प्रायव्हेट घरं, त्यांनाही तहसीलदार वाढ उपलब्ध करून देणार. असा सोपा सरळ निर्णय 30 एप्रिलला राज्य सरकारने घेतला. आता वाळूमध्ये जे माफिया आहे, जालन्यामध्ये खास करून जालन्यामध्ये आमच्या तहसीलदारच्या वर ट्रॅक्टर नेण्याकरता ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न झाला वाळू माफियाकडनं. आता अशा काही घटना होत आहे. माझा दावा नाही की आज सारं बदललं आहे, पण पुढच्या काळामध्ये मात्र आम्ही वाळू माफियाचं कंबरडं मोडून टाकू. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सर्व एसपीना, कलेक्टरना आदेश दिले आहे की जे जे वाळू माफिया आहे त्यांना मोका लावला पाहिजे, त्यांच्यावर मोठी कारवाई केली पाहिजे. राज्यामध्ये या ठिकाणी वाळू माफिया ज्या पद्धतीने या राज्याला लुटण्याचं काम करत आहे, राज्य सरकार याच्यामध्ये अत्यंत कडक पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे. आणि ज्या ज्या आशिष जयस्वालजींनी चौकशा मागितल्या होत्या त्या संपूर्ण चौकशा आम्ही पूर्ण केल्या. आणि आता जे आम्ही वाळू डेपो सुरू केलेले आहे ते 14 बाबीचं पालन करूनच वाळू घाट सुरू झालेले आहेत. आणि कोणत्याही वाळू घाटामध्ये आमचे एसपी, आमचे कलेक्टर पूर्ण लक्ष ठेवून आहे. आम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सुरू करतो आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये कुठलं वाहन आलं, कुठलं वाहन गेलं हेही दिसणार आहे. कडक पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे. आणि ज्या ज्या आशिष जयस्वालजींनी चौकशा मागितल्या होत्या त्या संपूर्ण चौकशा आम्ही पूर्ण केल्या. आणि आता जे आम्ही वाळू डेपो सुरू केलेले आहे ते 14 बाबीचं पालन करूनच वाळू घाट सुरू झालेले आहेत. आणि कोणत्याही वाळू घाटामध्ये आमचे एसपी, आमचे कलेक्टर पूर्ण लक्ष ठेवून आहे. आम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सुरू करतो आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये कुठलं वाहन आलं, कुठलं वाहन गेलं हेही दिसणार आहे. इंडिया संगठन के गठबंधन में सवालिया निशान उठा है, कैसे देखते हैं? पी चिदम्बरम, मैंने पहले ही कहा भैया कि पी चिदम्बरम जी जो कहते हैं वो सही बात है. ये कांग्रेस का बूथ का कार्यकर्ता भी कहता है, राज्य का कार्यकर्ता भी कहता है, देश का कार्यकर्ता भी कहता है. क्योंकि कांग्रेस पार्टी दिशाहीन हो चुकी है, ना नेतृत्व है ना कहीं कर्तृत्व है. तो जब नेतृत्व ही नहीं रहा, कर्तृत्व ही नहीं रहा तो क्या करेगी पार्टी? अब जब दिशाहीन नेतृत्व है तो पार्टी कैसी चलेगी? इसलिए राहुल गांधी का नेतृत्व दिशाहीन है, कोई विजन नहीं है. राज्यों का भी नेतृत्व कमजोर होते जा रहा है. और जो पार्टी दिशाहीन हो जाती है, जिस पार्टी का नेतृत्व नहीं है और देश का इतिहास है, वो पार्टी खत्म हो चुकी है.